मुंबई शहराचा विकास घडवून आणणं आणि मुंबई शहराची सुरक्षितता अबाधित ठेवणं हे आमचं परम कर्तव्य राहील। आणि आज महायुतीच्या सर्व नगरसेवकांना तसेच महापौर आणि उपमहापौरांना शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ही या ठिकाणी येत आहेत। 44 वर्षांपासून नंतर अधिकाऱ्यावरून अधर्वैगिक वाद निर्माण केला जात आहे। आता किशोरी पेडणेकर सुद्धा म्हटल्या अजित पवारांची श्रद्धांजली नसेल तर या संदर्भात आम्ही आवाज मला असं वाटतं की टेक्निकल काय आहे आणि नियमांना धरून काय आहे याचा जर अभ्यास काही लोकांनी केला तर कदाचित हे प्रश्न काही लोकांना पडणार नाहीत। आधीच्या काळामध्ये निवडणुकीच्या आधी कुणीतरी महापौर त्या ठिकाणी विराजमान असायचे। गेली 4 वर्ष मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये ऍडमिनिस्ट्रेटर हे या ठिकाणी असून कुठल्याही महापौर या ठिकाणी नाहीत आणि त्यामुळे या ठिकाणी पीठासीन अधिकारी म्हणून म्युनिसिपल कमिशनर बसणार आहेत। अशा प्रकारचा एक प्रेसिडेंट आधी सुद्धा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये झालेला आहे। त्यामुळे जी कारवाई घडत आहे ती नियमांना धरून या ठिकाणी नियमांच्या अधीन राहून ही कारवाई होत आहे। परंतु काही लोकांना नियमाचा अभ्यास नसावा आणि म्हणून अशा प्रकारचे प्रश्न काही लोकांना पडत असतील। नगरसेवक सर्व हुतात्मा चौकात गेले। याआधी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याच हुतात्मा चौकाचे फोटो ठेवून कुठेतरी मराठी माणसाला भावनिक आवाहन करण्यात आलं होतं की मुंबई तुटली जाणार आहे, त्यामुळे मराठी माणसासाठी मतदान करा। आता काय सांगा? मुंबईच्या मराठी माणसांनीच त्याचं उत्तर दिलेलं आहे आणि त्यामुळे मुंबईचा मराठी माणूस मुंबईकर हा कोणाबरोबर तर मुंबईचा मराठी माणूस आणि मुंबईकर हा नरेंद्र मोदीजींबरोबर, हा सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींबरोबर आणि त्यामुळे मुंबईचा मराठी माणूस आणि मुंबईकर हा महायुती बरोबर। आणि याचंच प्रत्यय आपल्याला मुंबई महानगरपालिकेच्या निकालांमधनं आपल्याला मिळालेला आहे। 25 वर्षापासून असणारी सत्ता कुठेतरी बदलते आणि त्यानंतर कुठेतरी सुरक्षित मुंबई सुवर्ण दिन आलेले आहेत असं म्हटलं जात आहे। मात्र संजय राऊतांनी म्हणाले होते की ज्या दिवशी महापौर बसेल त्या दिवशी काळा दिवस असेल। नॉन कॉग्निझेबल आयटम बद्दल काही मला वाटतं की प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता मला वाटत नाही। आणि नक्कीच 25 वर्ष मुंबईच्या महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या खड्ड्यामध्ये घालणाऱ्यांपासून या मुंबईच्या महानगरपालिकेला आज मुक्त करण्यात येत आहे। सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या मार्गदर्शनाखाली नरेंद्र मोदीजींच्या विजननुसार चालणारी मुंबईची महापौर आज मुंबईकरांच्या आशीर्वादानं मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान होत आहे।